SIR प्रक्रियेला मुदतवाढ जी आहे ती मिळालेली आहे. 17 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात SIRचं कसं पद्धतीने काम सुरू आहे, हे सांगण्यासाठी आपल्यासोबत महापालिकेचे अधिकारी आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने SIRचं काम जे आहे ते सुरू आहे? आत्तापर्यंत किती काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे? आता SIRला आपल्याला 8/8पर्यंत आपल्याला मुदत होती, ती आता मुदत 17/8पर्यंत आपल्याला वाढवण्यात आलेली आहे. आज पिंपरी चिंचवडचं बघायला गेलं तर भोसरी, पिंपरी आणि चिंचवड हे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 मतदारसंघ आपले येतात. या 3 मतदारसंघांपैकी आज भोसरीमध्ये जवळजवळ आपले 87% EF डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. पिंपरीमध्ये 83% जवळजवळ झालेलं आहे आणि चिंचवडमध्ये 78%. आज सकाळी 8:06ची आकडेवारी ही दर 2 तासाला आकडेवारी आपल्याकडे येते. ही आत्ता आपल्याकडं परिस्थिती आहे आणि त्याचं संपूर्ण EF डिजिटलायझेशन म्हणालात तर भोसरीला जवळजवळ 75%, पिंपरीला 74% आणि चिंचवडला 69% इतकं आपलं डिजिटलायझेशन झालेलं आहे. उरलेल्या नागरिकांना काय आव्हान करणार, की आता मुदतवाढ देखील झालेली आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काय आव्हान नागरिकांसाठी असेल? नागरिकांना सुद्धा हे आवाहन राहील, ही लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्याला मिळालेला जो मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार बजावण्यासाठी आपलं नाव पहिल्यांदा आपल्या या मतदार यादीत असणं अपेक्षित आहे. तर ह्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी BLOजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. त्याच पद्धतीने सर्व BLOजनी पण नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. सर्व राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की राजकीय पक्षांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेतच, ते अजून सक्रिय व्हावं, कारण आपल्याला 8 दिवस मुदत मिळालेली आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या काही या मतदार याद्या आहेत त्या व्यवस्थित अपडेट होण्यासाठीचे जे काही प्रयत्न करावे लागतात ते नागरिकांनी पण करावेत आणि राजकीय पक्षांनी पण करावेत. त्याचबरोबर आपल्या यंत्रणेने करावेत. या सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात जे आहे जवळजवळ 80% SIRची प्रक्रिया जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे. उर्वरित नागरिकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावं असं आव्हान जे आहे ते आता महापालिकेकडून केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.